हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. आज ना माझा बड्डे होता आणि आम्ही दोघं पण बड्डेच्या डेकोरेशनला लागलो होतो. इथे ना दुसरं कोणीच नाही आहे, म्हणजे फ्रेंड्स पण नाही आहे आणि आपले रिलेटिव्ह पण नाही आहे. अमेरिकेमध्ये आपण किती जास्त एकटं आहो हे आज मला खूप जास्तच फील होत होतं. कारण इथे माझ्या बड्डेला पण आम्ही कोणालाच इन्व्हाइट केलं नव्हतं, कारण इथे कोणी आहेच नाही तर कोणाला इन्व्हाइट करणार. मागचा बड्डे मी खूप छान सेलिब्रेट केला होता आणि माझ्या फॅमिलीसोबत आम्ही छान बाहेर वगैरे गेलो होतो. यावेळेला आम्ही दोघंच होतो आणि दोघंच बड्डे सेलिब्रेट करत होतो. हा पंप ना मी विकत आणला होता. मला असं वाटलं होतं की बलून याने पटापट फुगेल, पण असं काही झालं नाही आणि खूप माझे हात दुखायला लागले बलून फुगवताना. आणि मला असं वाटत होतं की यापेक्षा तर मी तोंडानेच पटापट बलून फुगवू शकते आणि त्याने माझ्या फुफ्फुसाचा व्यायाम पण झाला असता आणि बलून पण फुगवून झाले असते. पण आता काय करणार, विकत आणला तर यूज तर करावा लागेल. त्यामुळे मी बलून त्या पंपनेच फुगवत होती आणि माझे सगळे बलून फुगवून झाले होते. आणि मला डेकोरेशन पण करायचं होतं, त्यानंतर आम्हाला बाहेर पण जायचं होतं. म्हणून आम्ही सगळे कामं पटापट आटपत होतो आणि अनु पण मला भरपूर सारी हेल्प करत होता. माझ्या बड्डेचं डेकोरेशन मी स्वतःच करत होती आणि मला खूप जास्त हसायला पण येत होतं. कारण डेकोरेशन वगैरे आपले फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड्स वगैरे करतात, पण यावेळेस मला स्वतःलाच करावं लागत होतं आणि मला त्यांची खूप जास्त आठवण येत होती. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का? मला नक्की सांगा. त्यानंतर मी पटापट सगळं डेकोरेशन वगैरे उरकवून घेतलं आणि मला अंघोळ पण करायची होती, ते पण आटपून घेतली आणि त्यानंतर मेकअप करायला घेतला. आणि आता बड्डे आहे म्हटलं तर थोडासा मेकअप पण करून घ्यावा. नंतर मी ड्रेस घालून रेडी झाली आणि अनु मला म्हणत होता की तू एकदम बार्बी डॉलच दिसते म्हणून या ड्रेसमध्ये. तुम्हाला माझा ड्रेस आवडला का? मला नक्की सांगा. त्यानंतर हा केक ना मला फायनली भेटला आणि मी खूप जास्त खुश झाली. कारण अमेरिकेमध्ये ना असा कडक केक मिळतो जो की मला बिलकुल आवडत नाही. मला ना अशी फ्लफीवाली क्रीम आवडते आणि ती खूप जास्त टेस्टी लागते. माझा फेवरेट केक आहे स्विस चॉकलेट. मला तो खूप जास्त आवडतो. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत एवढा मला तो केक आवडतो आणि आम्ही तो खूप जास्त खातो. अनुला पण तोच फ्लेवर आवडतो आणि मला पण सेमच फ्लेवर आवडतो. त्यामुळे आमच्या दोघांच्या पण चॉईस ना केकमध्ये म्हणजे एकदम सिमिलर आहे. तुम्हाला कुठला केक आवडतो मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही ना केक वगैरे कट केला आणि मी ना यावेळेस विश करणार होती की मला लवकरात लवकर इंडियाला जाता यावं. यासाठी मी विश करणार होती आणि मी कॅन्डल ब्लो करताना ना तीच विश केली. हा बड्डे जरी आम्ही दोघांनीच सेलिब्रेट केला असेल तरी पण पुढच्या बड्डेला माझी सगळी फॅमिली माझ्यासोबत असावी आणि मी इंडियामध्ये असावी अशी मी आणखी एक विश केली आणि माझा बड्डे सेलिब्रेट केला. आम्हाला ना डिनरला बाहेर जायचं होतं, पण बाहेर ना खूप जास्त थंडी असते, त्यामुळे मग आम्ही लंचला जायचाच प्लॅन केला आणि ऑलरेडी 3 वाजले होते. त्यामुळे आम्हाला समजतच नव्हतं की आम्हाला जेवण भेटेल की नाही म्हणून. इंडियामध्ये किती छान असतं ना, खूप सारे हॉटेल असतात आणि खूप सारे मेन्यू असतात. आणि मागचा बड्डे तर आम्ही खूप छान सेलिब्रेट केला होता आणि या बड्डेला काय होणार माझं मलाच माहीत नव्हतं. त्यानंतर यांनी ना मला एक छान गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट मला खूप जास्त आवडलं. कारण हे शूज मला खूप दिवसापासून पाहिजे होते, कारण अमेरिकन मुली ना असे शूज घालतात आणि माझ्याजवळ हे शूज नव्हते, त्यामुळे मग मी हे शूज घेऊन मागितले आणि मला हे शूज खूप जास्त आवडले. त्यानंतर ना आम्ही बाहेर गेलो जेवण करण्यासाठी आणि आम्हाला ना अमेरिकन हॉटेलमध्येच जावं लागलं, कारण इंडियन हॉटेल सगळे बंद झाले होते आणि ते 5 वाजता चालू होणार होते. इथे आल्याच्या नंतर ना आम्ही 2 ऑर्डर केले, पण इथे ना एवढा जास्त लिमिटेड मेन्यू असतो ना की काय ऑर्डर करावं ते कळतच नाही. इथले लोकं ना फक्त बर्गर, पिझ्झा हे सगळं खातात आणि त्यापैकी आपण काय ऑर्डर करावं, सारखं-सारखं तेच मला ऑर्डर करावं लागतं. त्यानंतर मी ना एक सँडविच ऑर्डर केलं. ते एवढं ॲव्हरेज होतं ना, एवढं पानसट होतं की मला ते बिलकुल आवडलं नाही. पण आता ऑर्डर केलं म्हणून मला खावं लागलं. त्यानंतर बड्डे असो किंवा अजून काही असो, घरातली शॉपिंग तर काही संपत नाही. कारण इथे ना मला सगळं काही नवीन घ्यावं लागत आहे. ऑलरेडी मी इंडियामध्ये हे सगळं काही घेऊन ठेवलं आहे. पण आता इथे आल्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे तर आणू शकत नाही ना. त्यामुळे मी लाईट घेण्यासाठी इथे आली होती आणि आमच्या हॉलमध्ये ना लाईटच नाही आहे. कसले हे अमेरिकेतले घरं बांधतात हे लोकं मलाच माहिती नाही. त्यानंतर एक मला लाईट आवडला आणि तो आम्ही घेतला. त्यानंतर मी बेडशीट पण बघत होती, पण खूप जास्त महाग होती ही बेडशीट. म्हणजे याची प्राईस बघून तर मला कळतच नव्हतं की याचं काय करावं म्हणून. मग घरात लागणाऱ्या गोष्टी मी थोड्या बहुत घेतल्या आणि त्यानंतर बिलिंग काउंटरवर आलो तर इथे ना थोडी लाईन होती. त्यानंतर आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आणि घरी यायला निघालो आणि अशा प्रकारे मी माझा बड्डे सेलिब्रेट केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत